सर्वांना नमस्कार। आता आम्ही जो शहर आणि ग्रामीण भागाला म्हणजे नगरपालिका आणि ग्रामपंचायतला जोडणारा जो मुख्य रस्ता आहे, जी खरं तर या पूर्ण निवी असेल, भुवनेश्वर असेल, लांडर, तरागर, वाशी, बोरघर अशा संपूर्ण गावांना जो जोडणारा मुख्य जीवनवाहिनी आहे, या रस्त्यावर आहोत। गेल्या कित्येक महिन्यांपासून या रस्त्याची आपण पाहिली तर अत्यंत दुर्दशा झालेली आहे। 2 दिवस आड इथे किरकोळ असेल किंवा गंभीर असेल असे अपघात घडतात, परंतु अद्यापही कोणी याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं नाही। काही महिन्यांपूर्वी, निवडणुकीपूर्वी आमचे मित्र असणारे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक यांनी या रस्त्याचं भूमिपूजन उद्घाटन केलं होतं, परंतु त्याचं पुढे काय झालं याचासुद्धा प्रश्न नागरिक त्यांना वेळोवेळी विचारत आहेत। आणि मी पालिका प्रशासनाला या निमित्ताने विनंती करीन, आदरपूर्वक विनंती करीन की आपण या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून या नागरिकांना होणारा जो काही त्रास आहे हा दूर करावा आणि हा त्रास दूर करून नागरिकांना न्याय द्यावा ही विनंती। धन्यवाद। तर विषय असा आहे की नगर परिषद आणि ग्रामपंचायतला जोडला जाणारा एक्सेल कॉलनी येथील मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून सुस्थितीत करण्याबाबत महोदय, वरील विषयाला अनुसरून रोहाष्टमी नगर परिषद आणि ग्रामपंचायत येथील दुवा असणारा कोर्टालगत असलेला एक्सेल कॉलनी रोड याची फार दयनीय अवस्था झाली आहे। सदरचा रोड हा पूर्वी काळापासून आपल्या शहराला ग्रामीण भागाशी जोडायचं काम करतो। ठीक आहे। सदर रोडवरून भुवनेश्वर, निवी, तळागर, लांडर, वाशी, बोरघर आदी गावातील नागरिक आपल्या दिनचर्याकरिता प्रवास करत असतात, परंतु सदरच्या रोडची अवस्था ही धोकादायक स्थितीत असून 2 दिवसाआड किरकोळ तरी कधी गंभीर अपघात घडत असतात। निवडणुकीपूर्वी आपले नवनिर्वाचित नगरसेवक असलेले रोशन चापेकर यांनी या रोडचे भूमिपूजन केले, पूजन करून नारळ फोडले, परंतु त्याचे पुढे काय झाले याची सुद्धा आपण विचारपूस करा। आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आपणास आदरपूर्वक विनंती करतो की पुढील कमीत कमी काळात आपण या रोडची समस्या गांभीर्याने लक्षात घेऊन तातडीने याची दुरुस्ती करावी आणि नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ हा थांबवावा ही नम्रतेची विनंती। हा रस्त्याने मी डेली अपडाऊन करतो इथून आणि सकाळी मला जास्त त्रास होतो, कारण की मला ट्रेन पकडावी लागते सकाळी 5ची आणि त्यामुळे जाताना मला या खड्ड्यांमुळे भरपूर त्रास होते।